जागरूक रहा। अकोला वाशिम महामार्गावर अपघात झालाय। बोडखा गावाजवळ टिप्पर आणि एसटीचा अपघात आहे। अपघातात 2 महिला जखमी आहेत। मुंबईमध्ये वेगानं गाडी चालवण्याचे प्रकार हे सुरूच आहेत। परवा सीलिंकवर वेगानं गाडी चालवतानाचा प्रकार हा समोर आलेला असताना आता उपवनकडे जात असताना एक सुसाट गाडी दिसते, ज्यावर रूफटॉप कारमध्ये सनरूफ मधून खरं तर ही महिला धूम्रपान करताना दिसते। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। उत्तरेकडील थंड वाऱ्याचा प्रभाव महाराष्ट्रात सुद्धा आहे। महाराष्ट्रातही आता हुडहुडी कायम आहे। सलग 10 दिवस पुण्यातील तापमान 10 अंशाच्या आत आहे, तर पुढील 4 दिवस थंडी कायम राहील असा अंदाज आहे। तर मुंबईकरांना आणि महाराष्ट्रातल्या नागरिकांना नववर्षाचं स्वागतही थंडीतच करावं लागणार आहे। महिनाभर थंडीची लाट कायम राहील असा अंदाज वर्तवला जातोय। मुंबईतील हरवलेल्या मुलांसंदर्भात येणारे संदेश खरे नाहीत। मुंबई पोलीस तक्रारी अतिशय गांभीर्याने घेत आहेत। हरवलेली मुलं शोधायला प्राधान्य दिलं जात आहे। मुंबई पोलिसांकडून समाज माध्यमांवर पोस्ट प्रसारित आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुकीची रणधुमाळी आहे। खुलताबाद नगर परिषदेची मतमोजणी 21 डिसेंबरला होणार आहे। स्ट्रॉंग रूम मधील सीसीटीव्ही साठवणूक क्षमतेत वाढ होताना दिसतेय। नवीन मेमरी कार्ड किंवा हार्ड डिस्क बसवण्यात येणार आहे। मुंबईतील काही भागातील हवा अतिशय धोकादायक आहे। गोवंडीचा AQI तर 230 वर पोहोचलाय। मुंबईतील हवा वाईट आणि अतिवाईट श्रेणीत आहे। मुंबईतील काही भागात प्रदूषण वाढताना दिसतंय। हवा अतिशय वाईट श्रेणीत खरं तर नोंदवण्यात आलेली आहे। अनेक मुंबईकर मास्क लावूनच वावरताना दिसत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा,